नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. 13 ऑगस्टला श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. बऱ्याच भाविकांना या महिन्यात काय सेवा करायची हे पूर्वी सांगितलेलं आहे. श्रावण महिना अतिपवित्र महिना म्हणून गणला जातो. जेवढी सेवा करता येईल त्यानिमित्त आपण तर सेवा करावीच करावी. आठवड्याचे 7 वार आहेत. आपापल्या इच्छेप्रमाणे आपापल्या आवडत्या दैवताची जरी सेवा केली तरी ती फलदायक आहे. गुरुपौर्णिमेपासून ज्यांनी आपल्या घरातील ज्येष्ठांच्या पाया पडण्याची प्रथा सुरू केली असेल ती तर अतिशय लाभदायक आहे. सोमवारी ओम नमः शिवाय, मंगळवारी देवीचा जप, बुधवारी विठ्ठलाचा जप, गुरुवारी स्वामी समर्थ, श्रीपाद वल्लभ, गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज, पुन्हा शुक्रवारी देवीचा जप, शनिवारी जय हनुमान किंवा हनुमान चालिसा, रविवारी खंडोबाची उपासना. हे सर्व आपल्याला लाभदायक आहे. लोक विचारामध्ये आपला वेळ वाया घालवतात, पदरात काहीही पाडून घेत नाहीत. बरं, 24 तास सेवा करायची गरज नाही. फक्त आपण 10-15 मिनटं मनापासून जरी सेवा केली तरी ती आपल्याला लाभदायक असते. योगायोग असा की अनेक जण पिठापूरला जाऊन आलेले आहेत. काही जण माझ्याबरोबर होते आणि जो हा माझा व्हिडिओ ऐकतात त्यांच्या लक्षात येईल की कुकुटेश्वर म्हणून जे प्रसिद्ध देवस्थान आहे आंध्र प्रदेशमधलं, पादगया तीर्थ, आणि तिथं जे शिवलिंग आहे, अनेकांनी त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं असेल. असं उभट रंगाचं, साधारण लाईट तपकिरी रंगाचं, पांढरट रंगाचं एक शिवलिंग आहे, कुकुटेश्वर शिवलिंग. त्याची कथा अनेकांना माहिती आहे जे पिठापूरला जाऊन आलेले आहेत. त्यावेळी तिथं एक शर्मा नावाचे गुरुजी आहेत की जेव्हा मी तिथं ग्रुपमध्ये असतो किंवा जे मोठे ग्रुप येतात त्यांना मी कुकुटेश्वर मंदिरात घेऊन जातो, ते गुरुजी, त्यांचा फोटो पण मी याच्यात टाकलेला आहे, ते आपल्याला आशीर्वचन देतात. अत्यंत वेदमूर्ती, वेदशास्त्र संपन्न असे ते गुरुजी आहेत. मागच्या वर्षी त्यांना मी विनंती केली होती की श्रावणी सोमवारी आमच्या भाविकांचा एखादा अभिषेक तुम्ही केला आणि त्या शिवलिंगावरील जर भस्म आम्हाला पाठवलं तर आम्हाला हा आत्मिक समाधान आहे. त्यांनी ते ताबडतोब मान्य केलं. यावर्षीसुद्धा आता श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यानंतर 4 श्रावणी सोमवार आहेत. तिथं फार मोठी यात्रा असते. महाशिवरात्रीला मोठी जत्रा असते, पण आपल्याला श्रावण सोमवार योग्य वाटतो. महाशिवरात्रीचं निवेदन मी नंतर देईल. तर ऑगस्ट महिन्यात 17, 24 आणि 31 ऑगस्ट आणि सप्टेंबरला 7 असे 4 श्रावणी सोमवार येत आहेत. तर मी गुरुजींना सांगितलं, गुरुजींना म्हटलं यावर्षीसुद्धा प्रत्येक सोमवारी आमचे निदान 51 भाविकांचे जर तुम्ही अभिषेक केले आणि आम्हाला विभूती दिली तर आम्हाला एक आत्मिक समाधान मिळेल. त्यांनी ताबडतोब होकार दिला. तर हे निवेदन एवढ्यासाठी आहे की जास्त लोकांनी नावं नोंदवली तर गोंधळ होईल आणि जास्त नावं आली तर आपल्याला 4 गुरुवारमध्ये साधारण 200 ते 250पर्यंत अभिषेक करता येतील. मागील वर्षी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. त्यांना मागच्या वेळी प्रसाद वगैरे सगळं पाठवून दिलेलं आहे. तर ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी कुकुटेश्वर शिवलिंगाला अभिषेक करायचा म्हणून ज्या दिवशी सोमवार असेल त्या दिवशी ओम नमः शिवाय हा जप आपल्या घरात करावा. 108 वेळा केला तर चालेल, त्यापेक्षा जास्त वेळ केला तर चालेल. सकाळ, संध्याकाळ, रात्री 12 वाजेपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करायचा. कारण कोणत्या सोमवारी तुमचा अभिषेक होईल हे सांगता येत नाही. अभिषेक असेल तर सोमवारी सगळ्यांचाच अभिषेक म्हणजे 50-50चे 4 ग्रुप होतील. ज्यांना त्या दिवशी अभिषेक, गुरुजींना दक्षिणा आणि अन्नदान जर करायचं असेल तर आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तर मी करणार आहे. पण बरीच लोक म्हणतात की आपल्याला फुकट नको, देवाला काहीतरी करायला पाहिजे. आणि ते गुरुजी अतिशय ज्ञानी आहेत, कुणाला काही मागत नाहीत. आपण त्यांना भरभरून जर सहकार्य केलं तर त्यांनाही आनंद होईल. तर मला कळवताना व्हॉट्सअपवर 94 22 45 90 87 या व्हॉट्सअप नंबरवर आपला पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि गोत्र कळवायचं. त्याप्रमाणे मी ते लिहून घेईल, ती यादी करेल आणि 17, 24, 31 किंवा 7 सप्टेंबर
या 4 सोमवारपैकी कोणत्याही एका सोमवारी आपला अभिषेक होईल. तुम्हाला शिवलिंगावरील विभूती स्वतः गुरुजी आपल्याला देतील. ती आपण जेव्हा पिठापुला असतो तेव्हा त्यावेळी आपण लावलेली आहेच आणि मागच्या वर्षीसुद्धा अनेकांना पोस्टाने पाठवलेली आहे. आणि गुरुजींची ओळख मी सांगण्याची गरज नाही. वेदशास्त्र संपन्न ते आशीर्वाद देताना वाटतं की साक्षात आपल्याला परमेश्वर आशीर्वाद देतो. एवढं पवित्र ठिकाणी आपण स्वतःहून जाऊन जेव्हा आशीर्वाद मिळतो त्यासारखं भाग्य नाही. काहींच्या नशिबात ते नसतं, पण ज्यांना आपण अभिषेक करू शकतो. तर ज्यांना या योजनेत, या कार्यात, सेवा कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे या व्हॉट्सअप नंबरला नाव, पत्ता, माहिती कळवा आणि QR कोड नंबर दिला आहे, तिथं पैसे पाठवले तरी चालतील. किती पाठवायचे विचारू नका, आपल्या इच्छेप्रमाणे आपण किती पाठवू शकता. आणि पाठवणं झालं नाही तरी आपला अभिषेक केला जाईल. साधारण 250पर्यंत नावं जमा होतील. त्यामुळे आजच हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तात्काळ मला कळवा आणि तुम्हाला त्याची पोच मात्र नक्की मिळेल. ओम नमः शिवाय जप हा करा. ओम नमः शिवाय जप काहीही अवघड नाही आहे. श्रावण महिन्यामध्ये ओम नमः शिवाय हा प्रत्येक सोमवारी जेवढा जास्तीत जास्त जप होईल तेवढा तो तुम्हाला लाभदायक होईल. आरोग्यालासुद्धा हा जप लाभदायक आहे. ओम नमः शिवाय हा जप. त्याचबरोबर बाकीचे जे आहेत त्या वारी ते आपल्याला जप माहितीच आहेत. आणि ज्यांना गुरुवारीच ही जर सेवा करायची असेल तर गुरुवारीसाठी जप श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्री स्वामी समर्थ आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कोणता तरी एक जप ठरवा. श्रावण महिन्यात तो जरी रोज केला तरी चालेल. शेवटी तुमची प्रार्थना देवापर्यंत जावी हीच अपेक्षा आहे आणि तुम्हाला आमच्या कुटुंबाला मिळाले त्याप्रमाणे आशीर्वाद मिळावे अशी अपेक्षा आहे. एवढंच बोलतो. नमस्कार.